कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ लोणार वसाहतीमध्ये इथं कोपरा सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकार मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी अशा विविध जातीधर्मात वितुष्ट निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप केला। अच्छे दिन कधी येणार आहेत याची आम्ही दुर्बीण लावून वाट पाहतोय असा टोला लगावत त्यांनी लोणार वसाहतीसह अन्य ठिकाणच्या रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय हा आगामी काळात कायमस्वरूपी मार्गी लावू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली। पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे की प्रॉपर्टी कार्ड जिथं जिथं अडचणीत असतील तेवढी कामं पुढच्या 5 वर्षात झाली पाहिजे। तुमच्या वार्डातली जे प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न असतील, परवा दौलतनगरमध्ये मी गेलो, एका घराचा पायाभरणी होता, मी म्हणले तुम्ही प्रॉपर्टी कार्ड दिलं साहेब, पायाभरणीला तुम्ही आलं पाहिजे। 12 लाखाचं कर्ज काढले, आता दुकान काढले, माझं घर आता चालायला लागले म्हणले, नाही तर पूर्वी मला कर्ज सुद्धा काढता येत नव्हतं। आणि गेलो 8 लाखाचं कर्ज कुणीतर घेतले, एक साधं हॉटेल त्या ठिकाणी काढले असं मला सांगितलं। ह्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून तुम्ही 40-40, 50-50 वर्षाची लोक राहताय, ते तुमच्या घरावर करण्याचं काम पुढच्या 5 वर्षात माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना, म्हणजे एकट्याला कुणाला नाही, इथं जो बंटी पाटलावर प्रेम करतो, जो ऋतुराज पाटलावर प्रेम करतो, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझं साकडं आहे। तुम्हाला विनंती आहे की पुढच्या 5 वर्षात किमान 70-80% प्रॉपर्टी कार्ड झाले पाहिजेत, हे नियोजन आपण या ठिकाणी करा। महिला काँग्रेसच्या नेत्या भारती पोवार यांनी बास्केट ब्रिजचं काय झालं असा प्रश्न विचारत खासदार महाडिकांचा समाचार घेतला। यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनीही महाडिकांवर जोरदार टीका केली। 1500 रुपये घेणाऱ्या भगिनींचा फोटो काढा आणि माझ्याकडे पाठवा, त्यांची व्यवस्था मी या ठिकाणी करतो। हा जर का महाडकाची जर का हिंमत असेल ना, या एवढ्या महिला भगिनी आहेत, या जर काही नुसतं लाटणं घेऊन तुझ्या मागं लागला ना, तर तुला तिकडे सोलापूरला पळून जायची पाळी येईल। आमदार सतेज पाटील हे रात्री अपरात्री फोन केला तरी उचलतात, त्यामुळे संकटकाळी मदत करणाऱ्या या कुटुंबाच्या मागे उभं राहून आमदार ऋतुराज पाटील यांना विधानसभेत पाठवूया असं आवाहन माजी नगरसेवक राजेंद्र डकरे यांनी केलं। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश वारके यांनी लोणार वसाहतीतील लोकांनी राधानगरी धरण उभारणीसाठी मदत केली होती। ते धरण 100 वर्ष झाली अजूनही उभा आहे, मात्र भ्रष्ट लोकांनी बांधलेला मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अशा या महायुतीला मतदान करू नका असं सांगितलं। यावेळी श्रीकांत माने, शिवाजी पाटील, सतीश झगडे यांनीही मनोगत व्यक्त केली। या सभेला माजी महापौर वैशाली डकरे, दत्ताजीराव वारके, भागवत झगडे, विजयसिंह पाटील, सागर तहसीलदार, विद्याताई वडणगेकर, अमित कारंडे, प्रमोद टोणे, सचिन पाटील, तानाजी जाधव, प्रकाश कांबळे, असलम शाने दिवाण, गनीभाई नदाफ, उदय नाळे, शामराव कांबळे, राजू सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता।